चला, आम्ही ठरवलंय आज एक छान प्रकारे गेम घ्यायचा. ज्या गेममध्ये सर्वांनी आपापले गुण दाखवायचे. म्हणजे ज्या काही स्किल आहेत मुलांजवळ त्या समोर येऊन दाखवायच्या. तर त्याच्यामध्ये काही मुलांनी आणि मुलींनी ठरवून घेतलं की मॅम नाही, आम्ही ना चॅलेंज मुलं वर्सेस मुली, बॉईज वर्सेस गर्ल्स, आम्हाला असं करायचंय. म्हटलं ठीक आहे, करा. तर दोन मुले, मितेश आणि सर्वेश, हे दोघं समोर आले. आणि त्यानंतर सायली आणि संस्कृती या दोघी आल्या. ठीक आहे म्हटलं. तर या काय दाखवणार होते हे? तर हे दाखवणार होते त्यांच्यातील काही आसनं, त्यांना जी काही आसनं येतात किंवा जिम्नॅस्टिकचे काही आसनं असतील, योगाची काही असतील. तर ठीक आहे म्हटलं, करा. आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलं. कुठलीही तयारी वगैरे काहीच नव्हती. कॉस्ट्युम पण घातलेले नव्हते. आपले रेग्युलर ड्रेसेसवरती जीन्स असेल, बेल्ट वगैरे सगळं खाली फरशीवर हे करत होते. नंतर मॅटची व्यवस्था केली. आणि त्यांच्याकडे बघत असताना मला आठवलं, जाणवलं, की आपण मुलांना कुठल्या कसोटीमध्ये, कुठल्या चौकटीमध्ये बसवतोय छोट्याशा, फक्त अभ्यास आणि मार्क्स. आणि मग त्यांच्यातील असणारे गुणांचं काय? त्यांच्यात एवढे छान गुण असतात. त्यांना जर आपण वाव देत गेलो, तर खरंच ते कुठेतरी प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्किल आहे. तर त्या स्किलचा वापर करून खरंच ते करिअरमध्ये सक्सेस होतील. आणि आपण त्यांना फक्त नाही, अभ्यासच महत्त्वाचा आहे आणि फक्त अभ्यास एका अभ्यास, फक्त मार्क्स आउट ऑफ मार्क्स, हे करत गेलो तर कसं होणार आहे? किती छान प्रकारे करतोय मितेश. आणि त्या चौघांनी खरंच मस्त केलं. आणि कुठेतरी आजकाल पालकांना, शिक्षकांना खरंच हे बघणं गरजेचं आहे, की आपल्या मुलांना फक्त आउट ऑफ मार्क्सच्या चौकटीत न बसवता, ठीक आहे त्यांच्या पद्धतीने करत आहेत, तयारी करत आहेत. ते जसे काही मार्क्स घेत आहेत, जसे काही करत आहेत, त्यांना त्या पद्धतीने करू द्यायचं, मोटिवेट करायचं. कुठल्याही प्रकारचं डिमोटिवेट न करता, त्यांना गिल्टी फील होईल असं न करता. बऱ्याचदा आपण बघतो की क्लासेसमध्ये शिक्षक शिकवतात आणि समजा काही मुलं अशी असतात, तर सर्वसामान्यपणे कुठलाही क्लास म्हटलं तर सर्व मुले ही सारखी नसतात. त्यामुळे काही मुलं आपण अभ्यासाच्या बाबतीत हुशार म्हणू शकतो. काहींना ते जड जातं समजायला संकल्पना. तर त्यावरूनच त्यांची बुद्धिमत्ता ठरवली जाते. जे की चुकीचं आहे. तसं असतं तर आपण सचिन तेंडुलकर, हे बाकीचे जे काही आहे, कल्पना चावला वगैरे, अशा लोकांना कसं आपण ओळखू शकलो नसतो, बरोबर? म्हणून मुलांना सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांना ज्यात इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टी त्यांना चांगल्या प्रकारे जमतात, त्याही कुठेतरी फोकस व्हायला हव्या. त्यावरूनही त्यांना बक्षिसं म्हणा, त्यांचं कौतुक म्हणा, या गोष्टींमधून ते पुढे येतील. बरेचशी मुलं घाबरतात, जे की अभ्यासात मागे आहेत. त्यांना सतत अपमानास्पद वागणूक भेटल्यासारखं वाटतं. मित्रांकडून असेल, थोडंफार टीचर रागवतात त्यावरून असेल, की ते स्वतःला गिल्टी फील करतात. आणि नाही, मला येत नाही, मला जमत नाही, या प्रकारच्या गोष्टी मनात धरून ठेवतात आणि अभ्यासाबद्दल गोडी वाटत नाही. तर कुठेतरी आपण त्यांच्यातील स्किल ओळखून त्यांनाही डेव्हलप करून, हे तर शिक्षकाचंच काम आहे खरं म्हणजे. आणि त्यावर चर्चा व्हायला हवी, त्यावर त्यांचं कौतुक व्हायला हवं, त्यावर त्यांना संधी द्यायला हवी, जेणेकरून ते पुढे येतील. त्यांना तसं दोघंही, तू सेकंड क्लासची ना, सेकंड थर्ड, आणि तुम्ही दोघे पण थर्ड आणि फोर्थ, त्या तुलनेने तुम्ही छान टक्कर दिली. पण आजचे विनर कोण आहेत? बॉईज. पण यांचंही कौतुक कमी होणार आहे का? नाही, त्यांनी पण फार छान स्किल दाखवले. ओके, जिम्नॅस्टिक गर्ल, योगा गर्ल, शाबास शाबास.